Hello students, welcome to this class of the physics, and today we are going to start the new topic, that is the semiconductor. Okay, आज आपण semiconductor नावाचा टॉपिक चालू करणार आहे. Okay, semiconductor. आता सेमीकंडक्टर हा जो टॉपिक आहे तो नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण नीट मध्ये मिनिमम 2 क्वेश्चन, कधी कधी 3 क्वेश्चन या टॉपिकवर आलेले आहेत आणि मेन्स मध्ये ऍटलिस्ट 1 क्वेश्चन या टॉपिकवर असतोच, लक्षात घ्या. आणि हा फिजिक्स मधला बऱ्यापैकी इझी टॉपिक आहे. ओके, आपण इझिएस्ट टॉपिक इन द फिजिक्स म्हणू शकतो, कारण कम्प्लिटली थेरॉटिकल टॉपिक आहे. याच्यामध्ये थोडेफार फक्त न्यूमरिकल्स आहेत. ओके, जास्त न्यूमरिकल नाहीयेत आणि ते देखील खूप इझी लेवलचे न्यूमरिकल आहेत. आणि त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तो मोस्ट ऑफ द स्टुडंटला खूप इझी टॉपिक वाटतो. ओके, तर हा टॉपिक अगदी व्यवस्थित तुम्हाला नीट अँड जेई पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपेअर करायचा आहे आणि नीट अँड जेई अँड सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक मी तुम्हाला आज शिकवणार आहे. ओके, सेमीकंडक्टर टॉपिक हा थेरॉटिकलच टॉपिक आहे. जास्तीत जास्त थोडेफार याच्यामध्ये न्यूमरिकल्स आणि प्रॉब्लेम्स आहेत. ओके, लेट स्टार्ट नाउ. ओके, आता बेस्ड ऑन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मटेरियल्स आर क्लासिफाइड इनटू 3 कॅटेगरीज. Based on electrical conductivity, materials are classified as okay, first is the conductor. Okay, second is the insulator, and third is the conductor, insulator, and third is the semiconductor. Okay, so based on electrical conductivity, materials are classified into these 3 categories: conductor, insulator, and semiconductor. आता कंडक्टर म्हणजे काय? The materials which are having very high conductivity. असे मटेरियल की ज्याची कंडक्टिव्हिटी काय असते? हाय असते. ओके, are called as conductors. Materials having very good conductivity or very high conductivity are called as conductors. Okay, आता कंडक्टिव्हिटी याची हाय का असते? कारण याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त असते. फ्री इलेक्ट्रॉन किती असतात? 10⁻28 पर मीटर क्यूब असतात जवळपास. म्हणजे लक्षात घ्या, इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होते? त्या मटेरियलमध्ये असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, बरोबर आहे ना, कंडक्टर्स मध्ये पर्टिक्युलरली. आणि कंडक्टरला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हाय का असते? बिकॉज त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त असते. म्हणजे किती असते? अबाउट 10⁻28 पर मीटर क्यूब. म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये 10⁻28 फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आणि पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला की हे इलेक्ट्रॉन काय होतात? फ्लो व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे काय होते? त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ शकतो. ओके, कंडक्टरचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, कंडक्टरचे एक्झाम्पल काय? ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सगळे कंडक्टर आपण घेतले तर ते काय असतात? गुड कंडक्टर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपर, गोल्ड, सिल्वर, अल्युमिनियम, आयर्न, कुठलेही कंडक्टर घ्या, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी. सगळ्यात चांगला कंडक्टर कदाचित तुम्हाला माहिती असेल. ओके, मेटल्स मध्ये सगळ्यात चांगला कंडक्टर आहे सिल्वर. ओके, सिल्वरची कंडक्टिव्हिटी हायस्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्सुलेटर. The materials which are having very low or negligible conductivity. Okay, very low conductivity. The materials which are having very low or negligible conductivity are called as insulators. Okay, म्हणजे ज्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी व्हेरी 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 लो आहे त्याला काय म्हणतो आपण? इन्सुलेटर असं म्हणतो. याचं रिझन वन्स अगेन सेम आहे. एखाद्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स लागतात. परंतु इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या खूप कमी असते. ओके, इन्सुलेटरमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या निग्लिजिबल किंवा खूप कमी असते आणि त्याच्यामुळे काय होत नाही? त्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नसते. आणि सेमीकंडक्टर म्हणजे आता इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स काय आहेत?
इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहेत दॅट इज ग्लास. ग्लास हे इन्सुलेटरचं एक्झाम्पल आहे. वूड इज गुड एक्झाम्पल ऑफ द इन्सुलेटर. किंवा रबर इज ऑल्सो, रबर किंवा प्लास्टिक हे देखील काय आहेत, इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स आहेत. आता सेमी कंडक्टर म्हणजे काय? द मटेरियल विच इज हॅव्हिंग कंडक्टिव्हिटी बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे इथं आपली सेमी कंडक्टरची डेफिनेशन स्टार्ट होते. ओके, material having conductivity between conductors and insulators. Is called as semiconductor. Okay, material having conductivity between conductors and insulator is called as semiconductor. म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर एवढी हाय नसते परंतु इन्सुलेटर एवढी व्हेरी लो पण नसते. तर कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये त्याची कंडक्टिव्हिटी असते आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेमी कंडक्टर असं म्हणतो. ओके, याचा एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे काय आहेत, सेमी कंडक्टरचे खूप चांगले एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे पूर्ण पिरियोडिक टेबल जर आपण बघितला, पिरियोडिक टेबल माहिती असेल तुम्हाला, ज्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत, तर त्या पूर्ण पिरियोडिक टेबल मध्ये फक्त दोनच का आहेत सेमीकंडक्टर आहेत. आणि ते दोनच सेमीकंडक्टर कुठले आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम, हे दोनच सेमीकंडक्टर आहेत. ओके, बाकीचे आयदर मेटल आहेत किंवा नॉन मेटल्स आहेत, किंवा कंडक्टर आहेत किंवा इन्सुलेटर्स आहेत. फक्त दोनच काय आहेत, दॅट इज सेमीकंडक्टर, सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, हा, आता आपण बघितलं कंडक्टर, इन्सुलेटर किंवा सेमीकंडक्टर कुठल्या बेसिसवर आपण हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. दिस क्लासिफिकेशन इज डन बेस्ड ऑन द कंडक्टिव्हिटी. म्हणजे ज्याची कंडक्टिव्हिटी व्हेरी हाय असते त्याला कंडक्टर म्हणायचं, ज्याची कंडक्टिव्हिटी व्हेरी लो असते त्याला काय म्हणायचं, इन्सुलेटर म्हणायचं, ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते त्याला काय म्हणायचं, सेमीकंडक्टर म्हणायचं. बरोबर. आता ही जी कंडक्टिव्हिटी आहे ना, या कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आपण बघूया, कारण या कंडक्टिव्हिटीचे काही न्यूमरिकल्स तुम्हाला पुढे स्टडी करायचे आहेत. ओके, तर फॉर्म्युला ऑफ द कंडक्टिव्हिटी काय बघा, जो करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिक मधून येतोय. ओके, फॉर्म्युला ऑफ कंडक्टिव्हिटी हा सध्या तरी फॉर्म्युला ऍज इट इज तुम्हाला पाठ करायचा आहे. फॉर्म्युला ऑफ द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण सिग्मा या लेटरनं डिनोट करतो. दिस इज द सिग्मा, इट इज अ ग्रीक अल्फाबेट. ओके, आणि सिग्माचा फॉर्म्युला असतो एन क्यू म्यू. ओके, हा फॉर्म्युला बघा, सिग्मा इज इक्वल टू एन क्यू म्यू. ओके, फॉर्म्युला कशा लक्षात ठेवायचा, एन क्यू म्यू. तर एन म्हणजे काय असतं, चार्ज कॅरियर डेन्सिटी. चार्ज कॅरियर डेन्सिटी, चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणजे काय, थोडक्यात इलेक्ट्रॉनमुळे जर कंडक्टिव्हिटी तयार होत असेल तर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी, जसं चार्ज कॅरियर डेन्सिटीचं एक एक्झाम्पल काय आहे, 10⁻28 पर मीटर क्यूब. ओके, याला काय म्हणायचं, चार्ज कॅरियर डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी थोडक्यात. ओके, याचं युनिट काय असतं, पर मीटर क्यूब असणार आहे, नंबर पर मीटर क्यूब. किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पर मीटर क्यूब आहे याला काय म्हणायचं, चार्ज कॅरियर डेन्सिटी असं म्हणायचं. तो चार्ज कॅरी करतो ना, चार्ज कॅरी करणारे जे पार्टिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन, त्याची डेन्सिटी. त्याच्यानंतर क्यू म्हणजे काय, चार्ज. जसं इलेक्ट्रॉन जर इथं फ्लो होत असेल तर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻⁻19 कुलॉम्ब असतो. ओके, 1.6 क्यूची व्हॅल्यू जर इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे कंडक्टिव्हिटी तयार होत असेल, कारण कंडक्टिव्हिटी लक्षात घ्या चार्जेसच्या फ्लोमुळे तयार होतं. मग हे चार्जेस काय असू शकतात, चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉनचा पण फ्लो असू शकतो किंवा आयनचा पण फ्लो असू शकतो. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फक्त इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळेच निर्माण होतो असं नाहीये. ओके, इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे निर्माण होतो, तसं आयनच्या फ्लोमुळे देखील निर्माण होतो, तसं होल्सच्या मुवमेंटमुळे देखील निर्माण होतो,
तर जो चार्ज पार्टिकल मूव्ह करणार आहे, ज्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी तयार होणार आहे, ओके, त्याचा चार्ज, ओके, त्याला काय म्हणायचं, क्यू असं म्हणायचं. आणि म्यू म्हणजे काय असतं, मोबिलिटी. मोबिलिटी हा असा पॅरामीटर आहे की जो काय डिसाइड करतो तो चार्ज कॅरियर किती इझिली फ्लो होऊ शकतो. मोबिलिटी दिस इज अ कॉन्स्टंट जो तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. मोबिलिटीची व्हॅल्यू न्यूमेरिकल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेली असते. ओके, आता फॉर एक्झाम्पल याचं कंडक्टिव्हिटीचं एक एक्झाम्पल बघूया. कंडक्टिव्हिटीचं एक्झाम्पल, अ मेटल have free electron density. A metal have free electron density of 10⁻28 per meter cube. Calculate its electrical conductivity. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ड्यू टू फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन्स. कारण इथं इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी तयार होणार आहे. इथं म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असणार आहे. म्यू म्हणजे मोबिलिटीची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली असणार आहे. तर याची व्हॅल्यू आहे 0.030. ओके, 0.030 आणि याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड. ओके, आता याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे, या मेटलची कंडक्टिव्हिटी किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा, आता गिवन अगोदर इथं लिहूया सगळं, गिवन जे काही दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते. ओके, गिवन फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एन ची व्हॅल्यू दिली, म्हणजे किती चार्ज कॅरियर डेन्सिटी दिली. चार्ज कॅरियर डेन्सिटी किती दिली, 10⁻28 पर मीटर क्यूब दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर चार्ज म्हणजे किती घेणार आहे, इलेक्ट्रॉनवर असणारा चार्ज, ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून ठेवा लागेल. 1.6 × 10⁻19 कुलॉम. ही व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻19 कुलॉम. ओके, आणि म्यू मोबिलिटी दिलेली आहे 0.030 मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड. ओके, so therefore electric conductivity तयार होणार आहे सिग्मा इज इक्वल टू n इंटू क्यू इंटू म्यू. ओके, सो सिग्मा इज इक्वल टू n आहे 10⁻28, क्यू आहे 1.6 × 10⁻19 आणि म्यू आहे 0.030. ओके, तर या सगळ्या व्हॅल्यूचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता 16 3 जार किती येणार आहे, 48. म्हणजे यांना याला मल्टिप्लाय केलं तर 0.0 ओके 0.048 इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. 10⁻² किती होणार आहे, 10⁻28 इंटू 10⁻19 म्हणजे 28 - 19 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज इक्वल टू 9 येणार आहे. सो सिग्मा इज इक्वल टू, याला असं लिहू शकतो 4.8 इंटू 10⁻7. 4.8 इंटू 10⁻7 ओके सिमेन्स. आता कंडक्टिव्हिटीचं युनिट असतं सिमेन्स पर मीटर. ओके, तर या पद्धतीने कंडक्टिव्हिटी आपण कॅल्क्युलेट करतोय. जस्ट एन क्यू म्यू म्हणजे कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायचा जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये काय दिलेलं असणार आहे, एन दिलेला असणार आहे, क्यू दिलेला असणार आहे, म्यू दिलेला असणार आहे. एन क्यू म्यू च्या व्हॅल्यू तुम्ही प्लेस केल्या तर तुम्हाला कंडक्टिव्हिटी इझिली कॅल्क्युलेट करता येईल. ओके, तर या पद्धतीनं कंडक्टिव्हिटीचं कॅल्क्युलेशन आहे. आता सेमीकंडक्टर म्हणजे आपण काय बघितलं, आता क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर म्हणजे सेमीकंडक्टर मध्ये देखील टाईप आहेत. ओके, तर क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर आपण बघूया. क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर्स.
ओके. तर क्लासिफिकेशन ऑफ सेमीकंडक्टर मध्ये फर्स्ट आहे दॅट इज इलेमेंटल सेमीकंडक्टर्स. इलेमेंटल सेमीकंडक्टर्स. इलेमेंटल सेमीकंडक्टर्स. आणि सेकंड आहे दॅट इज कंपाऊंड सेमीकंडक्टर्स. कंपाऊंड सेमीकंडक्टर्स. ओके. इलेमेंटल सेमीकंडक्टर अँड कंपाऊंड सेमीकंडक्टर. ठीक आहे. आता इलेमेंटल सेमीकंडक्टर म्हणजे काय, तर इलेमेंट फॉर्म मध्ये जे सेमीकंडक्टर अवेलेबल आहेत. ओके. सेमीकंडक्टर्स इन इलेमेंट फॉर्म, these are called as elemental semiconductors. Okay, semiconductors in element form. element form. element म्हणजे माहिती आहे ना, पिरियोडिक टेबल मध्ये लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स असतात. म्हणजे जसं स्टार्टिंग कुठून होतं, हायड्रोजन पासून. हायड्रोजन, हेलियम, त्याच्यानंतर लिथियम, बेरिलियम वगैरे वगैरे जे काही एलिमेंट्स आहेत, तर त्या पिरियोडिक टेबलमध्ये जवळपास किती एलिमेंट्स आहेत, 118 किंवा 120 जवळपास एलिमेंट काहीतरी आहेत, बरोबर. तर त्या एलिमेंटमध्ये फक्त दोनच का आहेत, सेमीकंडक्टर आहेत. आणि ते कुठले आहेत, एलिमेंट फॉर्म मध्ये फक्त दोनच सेमीकंडक्टर्स आहेत. दॅट इज फर्स्ट इज सिलिकॉन. ओके. फर्स्ट is the silicon and second is the germanium. ओके. सो एलिमेंटल फॉर्म मध्ये असणारे जे सेमीकंडक्टर आहे त्याला इलेमेंटल सेमीकंडक्टर म्हणायचं. आणि त्याचे दोनच एक्झाम्पल आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम. आणि आपला हा पूर्ण टॉपिक जवळपास सिलिकॉन जर्मेनियम भोवतीच काय येणार आहे, फिरणार आहे. आता कंपाऊंड फॉर्म मध्ये मात्र म्हणजे अनेक एलिमेंटचे आपण कंपाऊंड फॉर्म केले. कंपाऊंड माहिती आहे ना, दोन मॉलिक्यूल एकत्र येऊन एक नवीन, दोन ऍटम एकत्र येऊन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम एकत्र येऊन जर एकत्र येऊन जे काही नवीन तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, मॉलिक्यूल असं म्हणतो, बरोबर आहे ना. त्या मॉलिक्यूलला काय म्हणतो आपण, कंपाऊंड असं म्हणतो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटचे ऍटम एकमेकाला बाइंड झाले तर त्याच्यामुळे काय होतात, मॉलिक्युल्स तयार होतात. आणि त्या मॉलिक्युल्सच्या मुळे काय होणार आहे, कंपाऊंड फॉर्म होणार आहे. ठीक आहे. तर कंपाऊंड फॉर्म मध्ये अनेक सेमीकंडक्टर अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इनऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स. ओके. इनऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स. इनऑर्गॅनिक सेमीकंडक्टर. तर हे इनऑर्गॅनिक सेमीकंडक्टर कुठले कुठले आहेत, तर याच्यामध्ये कॅडमियम सल्फाइड. ओके. सीडीएस म्हणजे कॅडमियम सल्फाइड असणार आहे, किंवा गॅलियम आर्सेनाइड, GaAs. ओके. गॅलियम आर्सेनाइड. किंवा आणखी एक्झाम्पल आहे दॅट इज इंडियम फॉस्फाइड. इंडियम फॉस्फाइड म्हणजे आयन म्हणजे इंडियम, पी म्हणजे फॉस्फाइड. तर हे इनऑर्गॅनिक सेमीकंडक्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स. ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर मध्ये परत दोन येतात, दॅट इज ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक पॉलिमर्स. ओके. तर ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर मध्ये जस्ट ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर कुठले कुठले आहेत बघा, तर याच्यामध्ये येतात अँथ्रिसिन डोप्ड थॅलोसायनाइन. ओके. अँथ्रिसिन किंवा डोप्ड थॅलोसायनाइन. ओके. हे ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर आहेत. आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिक पॉलिमर सेमीकंडक्टर्स. ऑर्गॅनिक पॉलिमर सेमीकंडक्टर्स.
तर ऑर्गॅनिक पॉलिमर सेमीकंडक्टर मध्ये येतात पॉलीपायरोल, पॉलीपायरोल आहे, त्याच्यानंतर पॉलीएनिलाइन आहे, ओके. आफ्टर दॅट पॉलीथिओफिन, किंवा थॅलोसायनाइन. थॅलोसायनाइन ऑर्गॅनिक पॉलिमर मध्ये देखील येतं. ओके. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द कंपाऊंड सेमीकंडक्टर. कंपाऊंड फॉर्म मध्ये देखील अनेक सेमीकंडक्टर्स आहेत. ओके. पण आपण मोस्टली कशाचा स्टडी करणार आहे, याच्यामध्ये सिलिकॉन आणि जर्मेनियमचा मोस्टली आपण स्टडी करणार आहे. आता याच्यानंतर आपल्याला सेमीकंडक्टरचा पर्टिक्युलरली स्टडी करायचा आणि सेमीकंडक्टरचा स्टडी करण्यासाठी आपल्याला एनर्जी बँडची कन्सेप्ट व्यवस्थित कळली पाहिजे. आता हे एनर्जी बँड काय असतं हे आपण थोडंसं स्टडी करूया. एनर्जी बँड ही एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके. एनर्जी बँड, एनर्जी बँडची कन्सेप्ट आपल्याला आता बघायची. आता एनर्जी बँडची अगोदर डेफिनेशन लिहितो आणि त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन याचं बघूया आपण. ठीक आहे. तर एनर्जी बँड म्हणजे काय असतं बघा, रेंज ऑफ एनर्जीज, रेंज ऑफ एनर्जीज possessed by electron, range of energies possessed by electron while revolving, range of energies possessed by electron while revolving in an orbit is called as energy band. Range of energies possessed by electron while revolving in an orbit is called as energy band. ओके. तर ही एनर्जी बँडची कन्सेप्ट तुम्हाला खूप व्यवस्थित कळणं आवश्यक आहे. आता एनर्जी बँड म्हणजे काय असतं लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की ऍटम मध्ये काय असतो, एक न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह करत असतो. दिस इज द इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राउंड न्यूक्लियस. आता न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करत असताना पर्टिक्युलरली आपण सॉलिड मध्ये बघतोय ही केस. ओके. सॉलिड मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह करत असताना, ओके, त्याच्या नंबर ऑफ एनर्जीज असतात, नंबर ऑफ एनर्जीच्या व्हॅल्यू असतात. ओके. त्या एनर्जीच्या व्हॅल्यूजला काय म्हणायचं, एनर्जी बँड असं म्हणायचं. आता फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणारे इलेक्ट्रॉन किती असतात, तर फर्स्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या 2 असते, हे तुम्हाला माहित आहे, बरोबर. आणि असे किती ऍटम असणार आहेत, लार्ज नंबर ऑफ ऍटम असणार आहेत. लार्ज नंबर ऑफ ऍटम मध्ये फर्स्ट ऑर्बिट मधले किती इलेक्ट्रॉन, सपोज नंबर ऑफ ऍटम n असतील. मी काय सांगतोय बघा, एखाद्या मटेरियल मध्ये नंबर ऑफ ऍटम, एक आपण छोटासा ऑब्जेक्ट घेतला, सबस्टन्स घेतला, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम n आहेत. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची एकूण संख्या किती, एका फर्स्ट ऑर्बिट मध्ये किंवा एका ऍटमच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 असणार आहेत आणि असे n ऍटम असले तर n×2 एवढे इलेक्ट्रॉन काय होत असणार आहेत, फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार आहेत. ओके. n×2 एवढे इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व्ह होणार आहे. आता या सगळ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण काढून बघितली, सगळ्या इलेक्ट्रॉनची, कारण इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्ह होतोय म्हणजे त्याला काहीतरी एनर्जी असली पाहिजे. या सगळ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण काढून बघितली, तर ती एनर्जी, प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम असतं असं नाहीये. ओके. प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगळी असते, परंतु ती एनर्जी एक सर्टन मिनिमम व्हॅल्यू पासून सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंतच असते. याच्या वर जात नाही किंवा या व्हॅल्यूच्या खाली जात नाही. ओके. ती काहीतरी सर्टन व्हॅल्यू असणार आहे. आणि हा जो एनर्जीचा पट्टा आहे ना, ज्याच्यामध्ये काय असतात, सगळ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीज असतात, त्या एनर्जीच्या पट्ट्याला, त्या एनर्जीच्या रेंजला काय म्हणायचं, एनर्जी बँड असं म्हणायचं. ओके. एनर्जी बँडची कन्सेप्ट पुन्हा एकदा सांगतोय, इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या लार्ज असते, बरोबर. एका ऍटमचा मी विचार करत नाही, सगळ्या ऍटमचा विचार करतोय. नाहीतर तुम्ही म्हणणार एका ऑर्बिटमध्ये लार्ज इलेक्ट्रॉन कसे, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2च असतात, परंतु एका ऍटम मध्ये 2 असतात ना फर्स्ट ऑर्बिटमध्ये, असे कितीतरी ऍटम असणार ना.
म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काय असणार आहे, नंबर ऑफ ऍटम इंटू 2, लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असणार आहे. सगळ्या ऍटमचे मिळून सांगतोय, सगळ्या ऍटमचे मिळून. प्रत्येकाची एनर्जी आपण काढून बघितली तर प्रत्येकाची एनर्जी सेम येत नाही, परंतु त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण जर बघितली तर एका सर्टन मिनिमम व्हॅल्यू पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत काय होते, व्हेरी होते. आणि याच्यामध्ये काय असणार आहे, त्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीज असणार आहेत. म्हणजे काही इलेक्ट्रॉनची एनर्जी, आता फॉर एक्झाम्पल मिनिमम व्हॅल्यू म्हणजे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल आणि मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे -13.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल. तर काही इलेक्ट्रॉनची एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार, काही इलेक्ट्रॉनची -13.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार, काही इलेक्ट्रॉनची त्यांच्या मधली व्हॅल्यू असणार आहे, किंवा या दोन व्हॅल्यूच्या मध्ये इनफायनाईट व्हॅल्यूज येतात, लार्ज नंबर ऑफ व्हॅल्यूज येतात ना, त्याच्यातली कुठलीही व्हॅल्यू काय असू शकते, त्या इलेक्ट्रॉनला असू शकते. थोडक्यात बघा, पुन्हा एकदा सांगतोय, एखादा इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होत असेल तर त्या इलेक्ट्रॉननी पजेस केलेल्या एनर्जीचा जो बँड आहे, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय इलेक्ट्रॉन म्हणण्याऐवजी इलेक्ट्रॉन्स असं म्हणूया, इलेक्ट्रॉन्स, फाईल रिव्हॉल्विंग इन अन ऑर्बिट इज कॉल्ड एज एनर्जी बँड. ओके, तर या पद्धतीनं ही एनर्जी बँडची कन्सेप्ट आहे. लक्षात येते का बघा, कारण ही कन्सेप्ट स्टुडंटच्या लवकर लक्षात येत नाही. एनर्जी बँड म्हणजे काय, एनर्जी बँड म्हणजे एनर्जीचा पट्टा. एनर्जी बँडला काय असतात, दोन व्हॅल्यू असतात. एक असते लोअर व्हॅल्यू, ओके, ही असणार आहे लोअर व्हॅल्यू, आणि दुसरी असणार आहे अप्पर व्हॅल्यू. ओके, एनर्जी बँडला काय असतात, एनर्जीच्या दोन व्हॅल्यू असतात. एक असते एनर्जीची लोअर व्हॅल्यू आणि दुसरी असते एनर्जीची हायर व्हॅल्यू, आणि त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी या दोन व्हॅल्यूच्या मध्ये कुठलीही असू शकते. तर हा जो एनर्जीचा रेंज आहे किंवा एनर्जीचा जो पट्टा आहे त्याला काय म्हणायचं, एनर्जी बँड असतं, बँड असं म्हटलं जातं. तर एनर्जी बँड किती असतात, तर प्रत्येक ऑर्बिटला एक एनर्जी बँड असतो. म्हणजे फर्स्ट ऑर्बिटचा एनर्जी बँड, सेकंड ऑर्बिटचा एनर्जी बँड, थर्ड ऑर्बिटचा एनर्जी बँड, प्रत्येक ऑर्बिटला एक एनर्जी बँड असणार आहे. तर हे जे एनर्जी बँड आहे, तर याच्यामधले सेमीकंडक्टरचा जर स्टडी आपल्याला करायचा झाला तर याच्यामधले दोनच एनर्जी बँड आपल्याला इथं जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर ते कुठले दोन एनर्जी बँड लक्षात घ्या. फर्स्ट आहे दॅट इज व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड, तर व्हॅलन्स बँड म्हणजे काय, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय valence electrons, valence electrons is called as valence band, is called as valence band. Range of energies possessed by valence electrons is called as valence band. Okay, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले, आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन. ऍटम मध्ये एक आउटर मोस्ट ऑर्बिट असते, त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहेत. लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे सगळ्या ऍटम मधले धरून. आता त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जर काढली तर ती पुन्हा एकदा काय असणार आहे, एका सर्टन मिनिमम व्हॅल्यू पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत असणार आहे. तर ही रेंज ऑफ एनर्जी जी आहे त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स बँड असं म्हणायचं. ओके, व्हॅलन्स बँड. तर व्हॅलन्स बँडची कन्सेप्ट लक्षात आली का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि त्या इलेक्ट्रॉनची देखील एनर्जी जर आपण बघितली तर एका सर्टन लिमिटच्या, दोन लिमिटच्या मध्ये असणार आहे. एक लोअर लिमिटची, एक सर्टन म्हणजे लोअर व्हॅल्यू एक असणार आहे आणि अप्पर व्हॅल्यू असणार आहे. या दोन व्हॅल्यूच्या मध्ये त्या सगळ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीज बसतात. आणि तो एनर्जीचा जो पट्टा आहे, तो एनर्जीचा जो बँड आहे त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्स बँड असं म्हणायचं. म्हणून त्याची डेफिनेशन बघा, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय, ओके, रेंज ऑफ एनर्जीज पजेस्ड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज व्हॅलन्स बँड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज कंडक्शन बँड. कंडक्शन बँड. आता कंडक्शन बँड म्हणजे काय, आता काही इलेक्ट्रॉन असे असतात की जे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये नसतात, तर ते एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे फ्रीली मूव्ह करत असतात. त्याला काय म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्शन इलेक्ट्रॉन म्हणतात. बघा,
पहिली गोष्ट म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि कंडक्शन इलेक्ट्रॉन याच्यामधला डिफरन्स लक्षात येते का बघा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट. ओके, त्याच्या बाहेर ऑर्बिट नसते, लक्षात घ्या. ती लास्ट ऑर्बिट असते ऍटम मधली. तर लास्ट ऑर्बिट मधले किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे फिरणारे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आता काही इलेक्ट्रॉन त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधून बाहेर पडतात आणि ते कंटिन्युअसली एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे, दुसऱ्या ऍटम कडून तिसऱ्या ऍटम कडे असे मूव्ह करत असतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऍक्च्युअली प्रोड्यूस होते. ओके, ते जे इलेक्ट्रॉन आहेत ना त्याला काय म्हणायचं, फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्शन इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि त्यांची देखील आपण असे कंडक्शन इलेक्ट्रॉन देखील लार्ज अमाऊंट मध्ये असतात. आपण मगाशीच बघितलं की किती कंडक्शन इलेक्ट्रॉन असतात, 10⁻28 पर मीटर क्यूब मेटल्स मध्ये, अबाउट, एक्झॅक्ट नव्हे, त्याच्या प्लस मायनस थोडंफार होऊ शकतं. तर एखाद्या मेटलमध्ये किती फ्री इलेक्ट्रॉन असतात, 10⁻28. एका मीटर क्यूब मध्ये 10⁻28 फ्री इलेक्ट्रॉन्स असे असतात. आणि या सगळ्या इलेक्ट्रॉनच्या आपण एनर्जी जर काढून बघितल्या तर त्या एनर्जी देखील काय असतात, 2 लिमिटच्या मध्ये येतात, 2 व्हॅल्यूच्या मध्ये येतात, लक्षात घ्या. ओके, तो एक त्यांच्यामुळे देखील काय होणार आहे, एक एनर्जीचा मिनिमम पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत एक एनर्जीचा पट्टा तयार होणार आहे, एक बँड तयार होणार आहे. त्याला काय म्हणायचं, कंडक्शन बँड असं म्हणायचं, लक्षात घ्या. तर सुरुवातीला कंडक्शन इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय बघा. कंडक्शन और त्यालाच म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स. The electrons which escape from outermost orbit and the electron which escape from outermost orbit and moves from one atom to another atom. Randomly is called as conduction band. Is called as conduction electron, not conduction band. Is called as conduction electrons. ओके, म्हणजे जे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामधूनच काय होतात, कंडक्शन इलेक्ट्रॉन तयार होतात. आउटर मोस्ट ऑर्बिट मधले काही इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि ते मटेरियल मध्ये एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण, कंडक्शन इलेक्ट्रॉन म्हणतो. असे कंडक्शन इलेक्ट्रॉन किती असतात, लार्ज नंबर मध्ये असतात. आणि त्या सगळ्यांच्या एनर्जी आपण जर बघितल्या तर त्या देखील एनर्जी काय होतात, एका सर्टन मिनिमम व्हॅल्यू पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत काय होतात, व्हॅरी होतात. ओके, तर तो एनर्जीचा जो पट्टा आहे, एनर्जी बँड जो आहे, फॉर्म झालेला एनर्जी बँड, त्याला काय म्हणायचं, कंडक्शन बँड. सो कंडक्शन बँडची डेफिनेशन काय येणार बघा. कंडक्शन बँडची डेफिनेशन अशी येणार आहे मग, the range of energies possessed by conduction, the range of energies possessed by conduction or free electrons. Range of energies possessed by conduction or free electrons is called as, conduction band. ओके, आता व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडची थोडीशी डायग्राम काढूया. ओके, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडची डायग्राम. तर ही डायग्राम अशी येऊ शकते, लक्षात घ्या. डायग्राम विल बी लाईक दिस.
तर याच्यामध्ये बघा, व्हॅलन्स बँड म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉननं तयार केलेला एनर्जी बँड. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉननं तयार केलेला एनर्जी बँड, याला काय म्हणणार आपण? व्हॅलन्स बँड असं म्हणणार आहे. व्हॅलन्स बँड. तर याच्यामध्ये वाय ऍक्सिस वर काय आहे? एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत. एनर्जी. ओके. तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणार जे इलेक्ट्रॉन आहे त्याची एनर्जी या व्हॅल्यू पासून या व्हॅल्यू पर्यंत काय होते? व्हॅरी होते. म्हणजे या पॉईंटची व्हॅल्यू, या पॉईंटची एनर्जी E1 असेल आणि या पॉईंटची एनर्जी काय असेल? E2 असेल. तर व्हॅलन्स बँड म्हणजे काय असणार आहे? E2 मायनस E1 असणार आहे. हा एनर्जीचा पट्टा, त्याला काय म्हणणार आपण? व्हॅलन्स बँड असं म्हणणार. ठीक आहे. तसं आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना बाहेरून कुठून तरी एनर्जी मिळाली तर ते काय होतात? ऍटमला सोडून म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधून बाहेर पडतात. म्हणजे थोडक्यात फ्री कंडक्शन इलेक्ट्रॉन जे आहेत त्याची एनर्जी काय असते? आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीपेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? कंडक्शन बँडचा जो कंडक्शन बँड जो येणार आहे तो काय येणार आहे? व्हॅलन्स बँड पेक्षा थोडासा हायर लेवलला येणार आहे. E3 आणि E4 हा जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे? कंडक्शन बँड असणार आहे. म्हणजे बँड म्हणजे लक्षात आलं का? बघा, हे एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत, हे ऑर्बिट वगैरे नव्हे, लक्षात घ्या. नाहीतर काही स्टुडंट काय होतात? ऑर्बिट मध्ये आणि बँड मध्ये कन्फ्युजन करतात. हा बँड म्हणजे काय आहेत? एनर्जीच्या व्हॅल्यू, मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंतच्या व्हॅल्यूज आहेत त्या एनर्जीच्या, त्याला आपण बँड असं म्हणतोय. आणि हा कंडक्शन बँड कुठं असणार आहे? E3 पासून E4 पर्यंत असणार आहे. म्हणजे कंडक्शन बँड काय येणार आहे? E4 मायनस E3 येणार आहे. E1, E2, E3, E4 या काय आहेत? एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत, लक्षात घ्या. नेहमी लक्षात ठेवा, कुठल्या बँडची एनर्जी जास्त असते? कंडक्शन बँडची एनर्जी नेहमी जास्त असते आणि व्हॅलन्स बँडची एनर्जी नेहमी काय असते? कमी असते. या डायग्रामला काय म्हटलं जातं? एनर्जी बँड डायग्राम असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज एनर्जी बँड डायग्राम. लक्षात आलं? तर एनर्जी बँड डायग्राम मध्ये आपण काय दाखवतोय? व्हॅलन्स बँड दाखवतोय आणि कंडक्शन बँड दाखवतोय. व्हॅलन्स बँड म्हणजे काय? एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत, लक्षात घ्या, मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत. कोणी पजेस केलेल्या? व्हॅलन्स इलेक्ट्रॉननं पजेस केलेल्या एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत. ज्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉननं पजेस केलेल्या एनर्जीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्याला व्हॅलन्स बँड म्हणायचं. आणि कंडक्शन बँड म्हणजे काय? आउटर मोस्ट ऑर्बिट मधून बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन जे इकडे तिकडे मूव्ह करतायत, रॅन्डमली मूव्ह करतायत, त्यांनी पजेस केलेल्या एनर्जीच्या व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? कंडक्शन बँड असणार आहे. तो कुठून असणार आहे? E3 पासून E4 पर्यंत. ओके. कुठल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी नेहमी जास्त असते? फ्री इलेक्ट्रॉनची एनर्जी जास्त असते आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची एनर्जी नेहमी कमी असते. हे असं नेहमी लक्षात ठेवा. ओके. म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये जर इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याची एनर्जी थोडीशी कमी असते. आणि तो इलेक्ट्रॉन बाहेर पडला आणि रॅन्डमली मटेरियल मध्ये मधून मूव्ह करायला लागला तर त्याची एनर्जी थोडीशी जास्त असते. ओके. लक्षात आलं? सो व्हॅलन्स बँड म्हणजे आउटर मोस्ट, पुन्हा एकदा सांगतोय, व्हॅलन्स बँड म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचा बँड, त्याला म्हणायचं व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड म्हणजे काय? कंडक्शन इलेक्ट्रॉननं तयार केलेल्या एनर्जीचा बँड, त्याला काय म्हणायचं? कंडक्शन बँड. ओके. कंडक्शन इलेक्ट्रॉन म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन जे मटेरियल मधून रॅन्डमली इकडे तिकडे मूव्ह करत असतात. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करतात? ऑर्बिटमध्ये फिरतात, ते इकडे तिकडे कुठे जात नाहीत, ऑर्बिटमध्ये फक्त फिरतात. आणि कंडक्शन इलेक्ट्रॉन मात्र काय होतात? एका आयटम कडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं कंटिन्युअसली रॅन्डमली मूव्ह करत असतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कुणामुळे तयार होते? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनमुळे की कंडक्शन इलेक्ट्रॉनमुळे? तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कंडक्शन इलेक्ट्रॉनमुळे, फ्री इलेक्ट्रॉनमुळे तयार होते. कारण फ्री इलेक्ट्रॉनच मुव्हेबल असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऍटमला बाउंडेड असतात, ते आउटर मोस्ट ऑर्बिट मध्येच फिक्स्ड फिरत राहतात. ओके. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही जी आहे ना ती कंडक्शन बँडमुळे तयार होते किंवा कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉनमुळे तयार होते किंवा फ्री इलेक्ट्रॉनमुळे तयार होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आताच मी सांगितलं की कंडक्शन बँडची एनर्जी थोडीशी जास्त असते आणि व्हॅलन्स बँडची एनर्जी थोडीशी कमी असते. आणि कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मध्ये काय असतो? एक एनर्जीचा गॅप असणार आहे, एनर्जी गॅप असणार आहे. ओके. त्याला काय म्हणतो आपण? बँड गॅप असं म्हणतो. ओके. तर आता एक इम्पॉर्टंट टर्म बघूया, दॅट इज बँड गॅप, किंवा अनेक वेळा याला काय म्हटलं जातं? फॉरबिडन एनर्जी गॅप.
फॉरबिडन एनर्जी गॅप किंवा बँड गॅप असं म्हटलं जातं. तर बँड गॅप म्हणजे काय, तर डिफरन्स ऑफ एनर्जी बिटवीन द कंडक्शन बँड अँड द व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला जो एनर्जीचा डिफरन्स आहे किंवा जो एनर्जीचा गॅप आहे त्याला काय म्हणणार आपण, बँड गॅप असं म्हणणार आहे, लक्षात घ्या. ओके, किंवा याची डेफिनेशन अशी लिहू शकतोय आपण, सेपरेशन बिटवीन ओके कंडक्शन बँड, separation between conduction band and valence band is called as band gap. ओके, तर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड याच्यामध्ये जो एनर्जीचं सेपरेशन आहे त्याला बँड गॅप म्हणायचं, विच इज ऑलवेज डिनोटेड बाय EG. जी म्हणजे गॅप, एनर्जीचा गॅप आहे तो, लक्षात घ्या. सेपरेशन बिटवीन कंडक्शन बँड व्हॅलन्स बँड इज कॉल्ड ॲज बँड गॅप. किंवा याची अनेक वेळा अशी पण डेफिनेशन लिहिली जाते, कंडक्शन बँडची लोएस्ट एनर्जी आणि व्हॅलन्स बँडची हायेस्ट एनर्जी यांचा जो डिफरन्स आहे त्याला देखील बँड गॅप असं म्हणतो. ओके, इट इज difference between lowest energy of the conduction band, lowest energy of conduction band and highest energy of valence band. Okay, difference between lowest energy of the conduction band and highest energy of the valence band. म्हणजे डायग्राम नुसार बँड गॅपचा फॉर्म्युला काय येणार आहे अकॉर्डिंग टू डायग्राम. बघा, कंडक्शन बँडची लोएस्ट एनर्जी किती आहे, E3 आहे, आणि व्हॅलन्स बँडची हायेस्ट एनर्जी किती आहे, E2 आहे. तर E3 मायनस E2 जर केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, बँड गॅप मिळणार आहे. सो देअरफॉर फ्रॉम डायग्राम बँड गॅप इज इक्वल टू काय येणार आहे, बँड गॅप इज इक्वल टू E3 मायनस E2. पाहिजे तर याचं एक एक्झाम्पल बघूया, लक्षात घ्या. एक्झाम्पल इज लाईक दिस. सपोज एक मटेरियल आहे आणि त्याच्या व्हॅलन्स बँडच्या व्हॅल्यूज आणि कंडक्शन बँडच्या व्हॅल्यूज सपोज तुम्हाला दिलेले आहेत. अँड दीज आर लाईक दिस. ओके, तर ही व्हॅल्यू आहे दॅट इज -100 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथली व्हॅल्यू. इथली आहे -99.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर इथली आहे व्हॅल्यू, ओके, या पॉइंटची व्हॅल्यू आहे सपोज -98.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि इथली व्हॅल्यू आहे सपोज -98 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट काय आहे, हे एनर्जीचं युनिट आहे, लक्षात घ्या. जसं जूल युनिट असतं ना, तसं इलेक्ट्रॉन व्होल्ट हे एनर्जीचं युनिट आहे. हा जो आहे तो तुमचा काय आहे, कंडक्शन बँड आहे. ओके, म्हणजे कंडक्शन बँड कुठल्या व्हॅल्यू पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत आहे, -98.5 पासून -98 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत. सो दिस इज युअर कंडक्शन बँड. आणि व्हॅलन्स बँड कुठून कुठपर्यंत आहे बघा, व्हॅलन्स बँड जो आहे तो कुठून आहे, -100 इलेक्ट्रॉन व्होल्ट पासून -99.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत आहे सपोज. आज तुमचा व्हॅलन्स बँड आहे. तर अकॉर्डिंग टू डायग्राम बँड गॅप किती येणार आहे, बँड गॅप म्हणजे काय असणार आहे, हा मधला गॅप दॅट इज EG. ओके, सो बँड गॅप EG इज इक्वल टू, कसा काढायचा असतो तो, कंडक्शन बँडची लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे किती, -98.5. ओके, मायनस व्हॅलन्स बँडची हायेस्ट व्हॅल्यू. व्हॅलन्स बँडची हायेस्ट व्हॅल्यू किती, -99.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -98.5 मायनस -98.5. एनर्जीच्या व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह मध्ये असतात, लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन ज्यावेळी ऑर्बिट मध्ये फिरत असतो ना, किंवा ऑर्बिटच्या बाहेर असतो ना थोडासा, तर त्याची एनर्जी काय असते, निगेटिव्ह मध्ये असते. निगेटिव्ह मध्ये का असते
हे तुम्ही ऍटम्स टॉपिक मध्ये स्टडी करणार आहात. तर बँड गॅप किती येणार बघा, हे -98.5 ॲज इट इज, मायनस मायनस प्लस 99.5. आता 99.5 मायनस 98.5 म्हणजे बँड गॅप किती येणार आहे, 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचा बँड गॅप इथे येणार आहे. ओके, 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचा बँड गॅप येणार आहे. तर या पद्धतीने ही बँड गॅपची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. सेपरेशन बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड इज कॉल्ड एज बँड गॅप. इट इज द डिफरन्स बिटवीन लोएस्ट एनर्जी ऑफ द कंडक्शन बँड अँड हायेस्ट एनर्जी ऑफ द व्हॅलन्स बँड. म्हणजे कंडक्शन बँडची लोएस्ट एनर्जी आणि व्हॅलन्स बँडची हायेस्ट एनर्जी यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, बँड गॅप असं म्हणतो. आता या बँड गॅप नुसार मटेरियलचं 3 प्रकारे आपण क्लासिफिकेशन पुन्हा एकदा करू शकतो. ओके, बघा क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल्स बेस्ड ऑन बँड गॅप. क्लासिफिकेशन्स ऑफ मटेरियल बेस्ड ऑन द बँड गॅप. पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, कंडक्टिव्हिटी कुणामुळे तयार होते, कुठल्या बँड मधल्या इलेक्ट्रॉनमुळे. तर कंडक्शन बँड मधले जे इलेक्ट्रॉन असतात ते फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी तयार होते. व्हॅलन्स बँडच्या जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे फिरणारे इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी तयार होते का, नाही तयार होत. तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कुणामुळे तयार होते, कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉनमुळे. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं पाहिजेत, व्हॅलन्स बँड मध्ये पाहिजेत का कंडक्शन बँड मध्ये पाहिजेत. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस व्हायला कंडक्शन बँड मध्ये पाहिजेत. म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्च्युली अगोदर कुठं असतात, व्हॅलन्स बँड मध्ये, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये अगोदर असतात आणि तिथून ते बाहेर पडतात आणि मग त्याचं काय होतं, कंडक्शन बँड मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये कन्व्हर्जन होतं. ओके, मग आता एखाद्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायचं असेल, एखाद्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायचं असेल, ओके, म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतो, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणार जो इलेक्ट्रॉन आहे तो ऑर्बिट मधून बाहेर पडायचा आहे आणि फ्री इलेक्ट्रॉन व्हायचा आहे. ओके, यालाच काय म्हणायचं, व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जाणं. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, बँड गॅप एवढी एनर्जी त्याला इलेक्ट्रॉनला द्यावी लागणार आहे. कारण पुन्हा एकदा सांगतोय, व्हॅलन्स बँड मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन फिरत असतो त्यावेळी जास्तीत जास्त एनर्जी किती असते, फॉर एक्झाम्पल -99.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कंडक्शन बँड मध्ये जायचं असेल तर मिनिमम त्याची एनर्जी -98.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याला काय करावं लागेल, एनर्जी काहीतरी बाहेरून द्यावी लागणार आहे. आणि किती एनर्जी द्यावी लागते, बँड गॅप एवढी एनर्जी द्यावी लागते. हे बँड गॅपचं इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ बँड गॅप किंवा सिग्निफिकन्स ऑफ बँड गॅप बघा काय, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स ऑफ बँड गॅप. इम्पॉर्टन्स ऑफ बँड गॅप काय आहे, टू मूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. ओके, बघा इम्पॉर्टन्स ऑफ बँड गॅप आपण बघतोय. टू मूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड, याचा दुसरा मिनिंग काय होतो, टू मूव्ह इलेक्ट्रॉन, याचा दुसरा मिनिंग असा होतो, टू मूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम outermost orbit, to move electron from outermost orbit to free electron. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मधून काय करायचं, इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं आणि फ्री इलेक्ट्रॉन, अँड टू मेक फ्री इलेक्ट्रॉन असं लिहूया. टू मूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटरमोस्ट ऑर्बिट अँड टू मेक फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्शन इलेक्ट्रॉन. काय होणार आहे, एनर्जी इक्वल टू बँड गॅप, एनर्जी इक्वल टू किंवा त्याच्यापेक्षा जास्त बँड गॅप मस्ट बी गिवन टू इलेक्ट्रॉन.
कारण बँड गॅप जो आहे एवढ्या या गॅप मध्ये जेवढी एनर्जी आहे ना तेवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला दिली तरच काय होतो तो व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातो. म्हणजेच ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणारा जो इलेक्ट्रॉन आहे ना त्याचं कन्व्हर्जन फ्री इलेक्ट्रॉन मध्ये होतं. हे बँड गॅपचं इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. आणि बँड गॅप पेक्षा कमी एनर्जी जर मिळाली तर तो काय होणार, तो इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मध्येच राहणार, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरत राहणार. फ्री इलेक्ट्रॉन तयारच होणार नाही आणि फ्री इलेक्ट्रॉन जर तयार झाला नाही तर कंडक्टिव्हिटी नसणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळं बँड गॅप नुसार काय होणार आहे, मटेरियलची कंडक्टिव्हिटी डिसाईड होणार आहे. बँड गॅप खूप लार्ज असेल तर इलेक्ट्रॉनला जास्त एनर्जी द्यावं लागणार फ्री इलेक्ट्रॉन करायला. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतात, जास्त एनर्जी अवेलेबल नसेल तर फ्री इलेक्ट्रॉन जास्त तयार होत नाहीत आणि फ्री इलेक्ट्रॉन जास्त नसले तर कंडक्टिव्हिटी जास्त नसणार आहे. म्हणजे बँड गॅप वाढला की मेटलची कंडक्टिव्हिटी काय होते, कमी होते, लक्षात घ्या. म्हणजे याचा दुसरा मिनिंग काय होतो, when band gap is more, electrical conductivity is less. Electrical conductivity is less. बँड गॅप जास्त असेल तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होते. हे आहे इम्पॉर्टन्स ऑफ बँड गॅप. आता बँड गॅप नुसार मटेरियलचं क्लासिफिकेशन कसं होतंय ते थोडंसं आपण बघूयात. Okay, so classification of materials based on the band gap. First, that is insulator पासून आता चालू करूया, उलट चालू करूया. इन्सुलेटर बघा, याची एनर्जी बँड डायग्राम मी काढतो. तर याची एनर्जी बँड डायग्राम कशी येणार बघा इन्सुलेटरची. त्यावेळेला एक्झाम मध्ये विचारतात, ड्रॉ द एनर्जी बँड डायग्राम फॉर द इन्सुलेटर्स. तर बघा, एनर्जी बँड डायग्राम मध्ये नेहमी काय दाखवायचं असतं, एक दाखवायचा असतो व्हॅलन्स बँड आणि त्याच्या वर दाखवायचा असतो कंडक्शन बँड. सो दिस इज युअर कंडक्शन बँड. ओके, कंडक्शन बँड. आणि दोघांच्या मध्ये काय असतो, बँड गॅप. आता इन्सुलेटर मध्ये बँड गॅप जो आहे ना तो मोर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. बँड गॅप किती असतो, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त. म्हणजे व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी लागते इलेक्ट्रॉनला. 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त बँड गॅप म्हणजे लार्ज एनर्जी आहे, लक्षात घ्या. ती ऍटॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू ती लार्ज एनर्जी आहे आणि त्याच्यामुळे व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायला जास्त एनर्जी लागते. तेवढी एनर्जी जनरली कुठं अवेलेबल नसते आणि त्याच्यामुळे व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन जातच नाहीत. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इलेक्ट्रॉन जे आहे ते आउटर मोस्ट ऑर्बिट मध्येच फिरत राहतात. फ्री इलेक्ट्रॉन तयारच होत नाही आणि फ्री इलेक्ट्रॉन तयार न झाल्यामुळं ओके इन्सुलेटरला कंडक्टिव्हिटी नसते. कारण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कोणामुळे तयार होते, फ्री इलेक्ट्रॉनमुळे. फ्री इलेक्ट्रॉन जास्त असले तर कंडक्टिव्हिटी तयार होणार, फ्री इलेक्ट्रॉन नसलेच तर कंडक्टिव्हिटी तयार होणार नाही. फ्री इलेक्ट्रॉन तयार होण्यासाठी कंडिशन काय आहे, ऍटलिस्ट बँड गॅप एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळायला पाहिजे. बँड गॅप एवढी एनर्जी इलेक्ट्रॉनला मिळाली की काय होणार आहे, इलेक्ट्रॉन काय होतो, आउटर मोस्ट ऑर्बिट मधून बाहेर पडतो आणि तो सगळ्या ऍटम मधून फिरू शकतो आणि त्याच्यामुळे कंडक्टिव्हिटी तयार होते. लक्षात येत आहे. सो कंडक्शन बँड जो आहे तो कसा असतो, इथं इन्सुलेटर मध्ये ही महत्वाचं स्टेटमेंट आहे. कंडक्शन बँड कम्प्लिटली एम्प्टी असतो. कम्प्लिटली एम्प्टी म्हणजे त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन अजिबातच नसतात. ओके, सो कंडक्शन बँड इज कम्प्लिटली एम्प्टी असणार आहे. ओके, फॉर द इन्सुलेटर्स. आणि व्हॅलन्स बँड मात्र काय असणार आहे, कम्प्लिटली फील्ड असणार आहे. कारण सगळे जे इलेक्ट्रॉन असतात ते कुठं असणार आहेत, इलेक्ट्रॉन कसे दाखवायचे, डॉट न दाखवायचे. असे सगळे इलेक्ट्रॉन कुठं असतात, व्हॅलन्स बँड मध्ये असतात, म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरत असतात. फ्री इलेक्ट्रॉन अजिबातच नसतात. ओके, तर ही आहे एनर्जी बँड डायग्राम फॉर द इन्सुलेटर. म्हणजे एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द एनर्जी बँड डायग्राम फॉर द इन्सुलेटर, तर त्याच्यामध्ये बँड गॅप तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त पाहिजे, कंडक्शन बँड एम्प्टी पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलेही डॉट्स वगैरे काय नकोत, आणि व्हॅलन्स बँड मध्ये सगळे डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन्स असले पाहिजेत. ओके,
तर इन्सुलेटर का असतो लक्षात घ्या. इन इन्सुलेटर्स बँड गॅप इज लार्ज. बँड गॅप इज लार्ज. त्याचाच मिनिंग काय आहे? दॅट इज बँड गॅप Eg इज मोर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असणार आहे. Eg is more than 3 electron volt. Okay, so therefore electrons cannot move from valence band to conduction band. Electron cannot move from valence band to conduction band. म्हणजे याचा अर्थ काय होतो? नो फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. दॅट इज नो फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल. जे फ्री इलेक्ट्रॉन असंच अवेलेबल नसतात अजिबात. अँड देअरफॉर देर इज नो कंडक्टिव्हिटी. इन्सुलेटरची डेफिनेशन आपण बघितले, ज्याची कंडक्टिव्हिटी काय असते? नेग्लिजिबल किंवा व्हेरी लो असते, त्याला काय म्हणतो आपण? इन्सुलेटर असं म्हणतो. ओके, सो देअरफॉर याच्यामुळे काय होणार आहे? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटर इज नेग्लिजिबल. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी of insulator is negligible. ओके, लक्षात आलं? इन्सुलेटर्स का असतो हे बँड गॅपच्या साइन आपण काय केलेलं आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर पुन्हा एकदा बघा, बँड गॅप म्हणजे कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड मधला एनर्जीचा गॅप, त्याला बँड गॅप म्हणायचं. ओके, इन्सुलेटर मध्ये हा बँड गॅप लार्ज असतो, म्हणजे मोर दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतो. बँड गॅप लार्ज असल्यामुळं इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जायला लार्ज एनर्जी लागते. तसंच दुसरा मिनिंग काय? सगळे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्येच फिरत असतात, त्यांना बाहेर पडायला आणि फ्री इलेक्ट्रॉन व्हायला लार्ज एनर्जी लागते. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला त्या ऑर्बिट मधून बाहेर पडायला आणि फ्री इलेक्ट्रॉन बनायला लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. तेवढी एनर्जी जनरली अवेलेबल नसते. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे काय होणार आहे? इलेक्ट्रॉन जे आहेत ते व्हॅलन्स बँड मध्ये म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्येच फिरत राहतात, फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबलच नसतात. आणि फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळं इन्सुलेटरला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी नसते. ओके, लक्षात आलं? तर ही याची एनर्जी बँड डायग्राम आहे. एनर्जी बँड डायग्राम मध्ये हे लक्षात ठेवायचं काय? बँड गॅप लार्ज असला पाहिजे, मधला गॅप लार्ज असला पाहिजे, कंडक्शन बँड कम्प्लिटली एम्प्टी पाहिजे आणि व्हॅलन्स बँड जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड असला पाहिजे. ओके, तर दिस इज फॉर द इन्सुलेटर. सेकंड फॉर द मेटल्स. आता मेटल्सची एनर्जी बँड डायग्राम काही वेळेला क्वेश्चन मध्ये, एक्झाम मध्ये, एमसीक्यू मध्ये विचारले जाते. तर मेटल्सची एनर्जी बँड डायग्राम कशी येते बघा. तर नेहमीप्रमाणे हा खालचा जो बँड असणार आहे तो कुठला असणार आहे तुमचा? इट इज दिस इज युअर व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड आणि त्याच्या वर असणार आहे दॅट इज कंडक्शन बँड. सो दिस इज युअर कंडक्शन बँड. कंडक्शन बँड कुठं आहे? एवढा आहे बघा कंडक्शन बँड. डायग्राम मध्ये काय दिसते तुम्हाला? तर हा कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड जे आहेत ते एकमेकाला काय करायला लागलेत? ओव्हरलॅप करायला लागलेत. आहे कंडक्शन बँड. म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एकमेकाला काय करायला लागलेत? ओव्हरलॅप करायला लागलेत. बँड गॅप नसतोच अजिबात. बँड गॅप नसतो म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन व्हायला एनर्जी द्यावीच लागत नाही, तो ऑटोमॅटिकली फ्री इलेक्ट्रॉन होतोय, बाहेर पडतोय लगेच. आणि त्याच्यामुळे लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल असल्यामुळे कंडक्टिव्हिटी चांगली असते. लक्षात आलं? म्हणजे इथं काय असणार आहेत? इलेक्ट्रॉन. हे डॉट म्हणजे काय असणार आहेत? इलेक्ट्रॉन असणार आहेत. ते इलेक्ट्रॉन काय असतात? बँड गॅप मध्ये पण असतात
सॉरी, कंडक्शन बँड मध्ये पण असतात, व्हॅलन्स बँड मध्ये पण असतात, सगळीकडे काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन म्हणजे लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन याच्यामुळे क्रिएट होतात, अवेलेबल होतात, आणि त्याच्यामुळे याची कंडक्टिव्हिटी चांगली असते. या पद्धतीनं एनर्जी बँड डायग्राम फॉर द मेटल येणार. ओके, सो इन मेटल्स किंवा त्याला काय म्हणूया, कंडक्टर्स म्हणूया. इन कंडक्टर्स, conduction band and valence band, conduction band and valence band are overlapped. Okay, so therefore no band gap. Okay, no band gap is there. Okay, no band gap is there, so hence large number of free electrons are available. Free electrons are available and conductivity is high. कंडक्टिव्हिटी त्याच्यामुळे काय असते, हाय असते. कारण कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस व्हायला, लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येते का बघा, कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस व्हायला मेन थिंग काय आहे, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन पाहिजेत. लक्षात येत आहे. आणि कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन यायला काय व्हायला पाहिजे, व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये यायला पाहिजेत. म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, ते फ्री इलेक्ट्रॉन व्हायला पाहिजेत, आणि त्याच्यासाठी बँड गॅप एवढी एनर्जी द्यावी लागते. परंतु मेटल किंवा कंडक्टर मध्ये बँड गॅपच नसतो, त्याच्यामुळे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले फिरणारे इलेक्ट्रॉन कधीही फ्री इलेक्ट्रॉन होतात, आणि लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असल्यामुळे काय होते, त्याची कंडक्टिव्हिटी व्हेरी हाय असते. ओके, याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके स्टुडंट्स.